हाय. God, I'm so happy. काय भांडलेत सगळेजण एकमेकांशी. Full on drama यार. आणि I cannot believe हिटलर एवढे रिॲक्ट झाले. हिटलर? गॅरीचे बाबा ग. हा. I love you so much. एक मिनिट शना ऐक. हे बघ, तुला आता कळतंय का तुला कसं वागावं लागणार आहे ते? हे बघ, आत्ताच हे सगळं घडलंय ना, त्यामुळे तुझ्यावरती आणि गुरुनाथवरती नाना, नानी आणि महाजनी काका यांची कडक नजर असणार आहे. ओके, सो तुम्हाला दोघांनी फार सावध रीतीने वागायला लागेल, एकदम स्मार्टली. का वेडी आहेस का तू? काहीतरी काय, आता असं काही होणार नाही. सगळं टेन्शन घेऊ. मला जाम भारी वाटतंय. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. शनाया, कट केला फोन. कमरी सॅम पण येडी आहे. आता ते लोक भांडणं सॉल्व्ह करत बसतील ना, आमच्यावर का नजर ठेवतील उगाच. गॅरी, युअर आय कम. अथर्वा, बाहेर येऊन राहिला ना, ये बरं लवकर. राधिका, तुला सोडू का जाताना? नाही, मला निघायला वेळ आहे. तुम्ही जा पुढे, मी येईन नंतर माझी. चला किडी, तुझा डिवाइड अँड रूलचा फॉर्म्युला वर्क झाला. आता काही काळ गुरुनाथ तुझ्या आयुष्यात शांतता नक्की मिळेल. चला आई, मी येतो. हा, आई. अगं येतो म्हणालो मी. हो. अरे काय झालंय तुम्हाला? असे सुटके चेहरे करून का बसलात तुम्ही? हे बघा, जे घडायचं ते घडून गेलं आणि कधी ना कधी घडणारच होतं. मला ऑफिसला जाताना तुमचे हसरे चेहरे बघायची सवय, तर ते तसंच असू द्या. असे चेहरे बघून कसं वाटेल मला? हा राधिका, काळजी घे तुझी आणि आईची पण. आणि छान हसऱ्या चेहऱ्यांनी दिवस घालवा. ओके, येतो आम्ही. सायंकाळी लवकर ये बरं. तू नाही दिसला ना तर अथर्वची चिडचिड होते. सावकाश जा. ग, दरवाजा बंद केला ना तुला बघून? आज इतक्या वर्षात आपल्याला बघून राधिकाच्या घराचा दरवाजा असा बंद नव्हता झाला कधी. तुला फरक कळत नाही का भारती? हा दरवाजा इतरांसाठी नाही, आपल्यासाठी बंद झालाय. इतक्या वर्षाचं नातं एका झटक्यात संपवलं. इतकं सगळं झालं, पण राधिका भेटायला काही आली नाही बघ. ती नाही आहे ग तशी. तिला वाईट वाटत नसेल का ग? आई, चहा घ्या बरं. आई, आज पोहे फारच छान झाले होते. हा, नानाजींना तर खूपच आवडले असते. बस बरं इकडं. बस. ते बस ना. चुकून त्या मनाची तडफड कळते मला. पण बेटा, ते झालं ते होऊन गेलं ना. काऊन बरं त्या पाठी लागायचं, सांग बरं. नाही, तसं नाही आई, पण सगळ्यांनाच त्रास होऊन राहिला ना. सगळ्यात जास्त त्रास तुला होऊन राहिला, पाहते ना मी. पण राधिका, मला का वाटते, बाईला तिच्या संसारामध्ये काही गोष्टी जपाव्या लागतात.
आतापर्यंत तू सगळी नाती जपत आलीस, जपलीस का नाही? पण यावेळी तुझ्या नवऱ्याच्या कठीण प्रसंगात तुला त्याला जास्त जपायचंय, ते जास्त महत्वाचं आहे. शनया भैताडीतून निघून गेली ना की निम्मे गलतफहमी दूर होईल. तू पाहिलं ना ती घर? हो आई, पाहून राहिले. बाई पाठवून दे तिला, सगळं व्यवस्थित होईल. कोणाला काय बरं? पाहत. हाय. शन्या तू तू काहून इथे आली? तू इथं का करून आली बाई? काहून आली तर? काय काम आहे तुझं? अगं मला तुझी हेल्प हवी होती. माझी? मला जरा शॉपिंग मध्ये हेल्प हवी आहे तुझी. शन्या बरी आहेस ना तू? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? मी काय तुला हेल्प करणार? हा? बाई राधिका, तू काहून बरे पिसाटवाड्यासोबत बोलत आहे? ही तर भैताळासारखी काही बडबडून राहिली. काही मदत गिदत करायची नाही बरी हिला. शॉपिंग ही करल, बिल भरायला लाल तुल. चल आज चल चल. नाही आंटी एक मिनिट ना. आंटी आंटी तुला मराठी नाही येत का? ओके ओके ओके. काकू कूल डाऊन, चिल काकू. अगं मला क्लोथ शॉपिंग साठी तुझी हेल्प नकोय, मला ग्रोसरी शॉपिंग साठी हेल्प हवी आहे तुझी. आणि ते सगळं नंतर करायचंय. सध्या ना मला जरा शुगर हवी आहे, तसं मला कॉफी करायची आहे घरी जाऊन. आणि तू तर सगळ्यांनाच हेल्प करतेस ना, सगळ्या नेबर्स ना, सो मला पण हेल्प कर ना प्लीज. शुगर दे ना. ताई करा तिची हेल्प. हा समजू दे की तिला शेजार धर्म काय असतो, परोपकार काय असतं ते. हा नाही मला यातलं काहीच नकोय, मला फक्त शुगर हवी आहे. हा हा द्या तिला. देते ना मग या. हा बोल. गुरुनाथ खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय 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 झालं? सनया तुमच्याकडे साखर मागायला गेली होती आणि तेव्हा तिला बकुळ आणि राधिका आंटीने आत खेचून घेतलंय. साखर आणायला घरी कशासाठी? हो तर ते नाही मला माहिती, पण इशू असा आहे की ती हेल्प हेल्प असं खूप जोरजोरात ओरडतीये आणि मला खूप भीती वाटते. मी आत नाही जाऊ शकत आहे तिची मदत करायला. तुम्ही कुठे आहात? मी पार्किंग मध्ये. थांब थांब मी आलोच लगेच. यार या शनाने काय घोळ घालून ठेवलेत नवीन आता.